नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं स्वागत आहे सत्याची शेती या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमधल्या सोयाबीनचे बाजारभाव. राज्यभरात सोयाबीनची आवक वाढत असली तरीही काही ठिकाणी भाव समाधानकारक तर काही ठिकाणी थोडा कमी दिसत आहे. तर चला पाहूया कुठे काय भाव मिळाला आहे सोयाबीनला. लासगावच्या बाजारात सोयाबीनला 3,000 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बाजारात सोयाबीनला 3,300 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. माजलगावच्या बाजारात मोठी आवक आहे. रोज 3,812 क्विंटल सोयाबीन येत आहे, त्यामुळे सरासरी भाव हा 3,700 रुपये मिळत आहे. पुसदच्या बाजारात सोयाबीनला 3,700 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. राहता आणि सिल्लोड बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव 3,850 रुपये क्विंटल आहे. अमरावती, सोलापूर, हिंगोली, मेहकर आणि कोपरगावच्या बाजारात सोयाबीनला 3,900 ते 4,050 रुपयाच्या दरम्यान भाव लागत आहे. आता पाहूया राज्यातील काही ठिकाणी मिळालेल्या उच्चांकी भावाची झलक. गंगाखेडच्या बाजारात सोयाबीनला सर्वाधिक भाव म्हणजे 5,400 रुपये क्विंटल मिळाला आहे. हा आजचा टॉपचा भाव आहे. उमरखेड डांकी बाजारात सोयाबीनला 4,500 ते 4,600 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. भूमच्या बाजारात सोयाबीनला 5,000 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. हिंगणघाट, अकोला, वाशिम, परतूर, सिंदखेडराजा, आष्टी या ठिकाणी सोयाबीनला 4,000 ते 4,300 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. तर बीड, जालना, औसा आणि नेर, परसोपंत या भागात सोयाबीनचे भाव 3,500 ते 3,850च्या दरम्यान राहिले आहेत. मित्रांनो, राज्यभरात सरासरी सोयाबीनचे दर 3,700 ते 4,200 रुपये प्रति क्विंटल. काही ठिकाणी पिकाची गुणवत्ता चांगली असल्याने उच्च भाव मिळत आहे. येत्या काही दिवसात हवामान आणि आवक पाहता सोयाबीनच्या दरात हलका फुलका बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विक्री करण्यापूर्वी आपल्या जवळच्या बाजार समितीचा भाव नक्की तपासा. ताज्या शेती अपडेटसाठी पाहत राहा सत्याची शेती, आपल्या शेतकऱ्यांचा आवाज. धन्यवाद.